कार्यकर्त्यांमध्ये भांडणं लावली आणि जिल्ह्याचं वाटोळं केलं. असं आहे की महत्त्व द्यावं अशा व्यक्तीच्या उद्देशी काँग्रेसने केलं. ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांच्याबद्दलचं भाष्य करायला सुद्धा योग्य वाटत नाही. ते तर म्हणतात की नगर जिल्ह्यात आल्यानंतर पवारांना विखेंच्या विरोधात बोलावंच लागतं, तो त्यांचा धर्म आहे असं ते वाक्य वापरतात. त्यांचं काय बोलतायचं मला माहिती नाही, कारण ज्या लोकांच्यात स्वातंत्र्य नाही, कधी शिवसेनेत कधी काँग्रेसमध्ये, आता हल्ली कुठं ते भाजपमध्ये सतत या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा त्यांचा पराक्रम हा सगळ्या जिल्ह्याला माहिती. राज्यामध्ये महाविकास आघाडीला नेमकं किती जागा मिळतील काय? मला असं आहे की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 1, राष्ट्रवादीला 4 आणि 1 जागा औरंगाबादची काय ती MIM, अशा वेळी टोटल 6 जागा होत्या. यावेळेला एकंदर जागेच्या पैकी 50%च्या पेक्षा अधिक जागा ह्या महाविकास आघाडीला मिळतील. तुम्ही रात्री सांगितलं बातम्यात की ते एका उद्योजकाला पाठवून लंकेंची उमेदवारी थांबवायची सांगितली होती. कोण उद्योजक, म्हणजे नगरचे होते की बाहेरचे? असं ते बाहेरचे मुंबई. कोण होते उद्योजक? ते काही सांगितलं पाहिजे असं नाही. धनगर समाजाला ST प्रवर्गातनं आरक्षण द्यावं अशी याचिका जी होती ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. कसं बघता याकडे? धनगर आणि धनगर हे वेगवेगळे आहेत. असं आहे की या संबंधी आम्ही सतत भूमिका घेत होतो की धनगर समाज यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सवलती मिळायचा अधिकार आहे. आज जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांनी बारामतीला शब्द दिला होता की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊन राहू, हे सांगून आता जवळपास 8 वर्ष झाली ते सत्तेवर होते. मध्ये थोडे दिवस नव्हते, आताही सत्तेवर आहेत. आणि त्यामुळे पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार होते. आज त्यांचं राज्य त्यांचं आहे, केंद्रात त्यांची सत्ता आहे आणि गरीब विचारल्या धनगरांना मुंबई हायकोर्टात न्याय मिळत नाही, दिल्लीमध्ये न्याय मिळत नाही. आता पहिल्या कॅबिनेटमध्ये काय चमत्कार ते करणार आहे याच्याकडे आमचं लक्ष आहे. पण जे काही निर्णय होत आहेत त्याच्या पाठीमागं राज्य आणि केंद्र सरकारने आपली भूमिका न्यायालयात योग्य पद्धतीनं मांडली नाही आणि त्याची किंमत गरीब धनगर समाजाला द्यावी लागते. अजित पवार म्हणाले अमित शहासोबत आमच्या एका उद्योजकाची बैठक झाली होती आणि त्यावेळेला पवार साहेब देखील होते. आम्ही 5 वेळा